सुप्रसिद्ध राजज्योतिषांत्रिक श्री माधव गुरुजी यांचा खास उपक्रम चिंतन, सत्संग आणि साधना. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविधानगम्यं वंदे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. ओम श्री सच्चिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय. ओम साईराम. आपण कृष्णधाम यात्रेला निघालोय आणि बोलता ही यात्रा करत असताना आपली 5 धामची यात्रा सुद्धा झाली. आपण उज्जैनमध्ये आहोत आणि उज्जैनमध्ये संदीपनी ऋषींकडनं भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने पूर्णपणे विद्या, कला यांची प्राप्ती करून घेतली. आणि उज्जैनला आज सुद्धा संदीपनी ऋषींचा आश्रम आहे. ज्यावेळेला आपण उज्जैनला जाऊ त्यावेळेला बघू तिथे भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि बलराम शिकायला होते आणि त्या ठिकाणी पूर्णपणे विद्या त्यांनी ग्रहण केली. आणि या संपूर्ण कृष्णधाम यात्रेमध्ये कृष्ण समजावून घेण्याकरता आणि भविष्यशास्त्राचा अभ्यास करत आम्ही सुद्धा एक एक टप्पा पास करत होतो. आणि उज्जैनमध्ये ज्यावेळेला आम्ही आलो त्यावेळेला उज्जैनमधनं पुढे निघायचं होतं. तर उज्जैनमधला कृष्ण आम्हाला ज्यावेळेला सांगितला की त्यांनी कशा विद्या प्रदान केल्या, कशा प्रकारे विद्या तो शिकला आणि त्याच्यानंतर गुरूंना कशा प्रकारे त्यांनी दक्षिणा प्रदान केली, हा सगळा भाग समजून घेत असताना इथे आमची खऱ्या अर्थाने परीक्षा सुरू झाली. आणि मग इतका कृष्ण असा हवासा वाटत असताना अचानकपणे त्या ठिकाणी भाग आला की त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की आत्तापर्यंत जेवढा कृष्ण आम्ही तुम्हाला सांगितलं आहे तेवढ्या सगळ्या कृष्णाबद्दल आम्ही तुम्हाला प्रश्न विचारणार आहे आणि ज्या प्रश्नांची तुम्हाला उत्तरं द्यायची आहेत. आता एवढे दिवस वाटलेलं होतं की हा अभ्यासक्रम खूप सोपा आहे, कृष्ण आपल्याला फक्त सांगितला चालला आहे, समजून घेतला चालला आहे, एक एक गोष्ट समजायला लागलेली होती. आणि मग त्या कृष्णामध्ये आपण रमलेलो होतो. पण ह्याचा उलटा विचार कधीच केला नव्हता की कृष्ण असे का वागले, म्हणजे भगवान श्रीकृष्ण परमात्माने अशा सगळ्या कृती का केल्या असतील. मग त्याच्याकरता पहिला प्रश्न आम्हाला विचारला गेला. आमच्या गुरूंनी सांगितलं की बघा तुम्हाला पुढे ॲस्ट्रॉलॉजी पूर्णपणे शिकायची आहे आणि ॲस्ट्रॉलॉजीमध्ये एक राशी शिकायची असेल, एक ग्रहाचं पूर्णपणे तुम्हाला जर मतपरिवर्तन म्हणण्यापेक्षा प्रत्येक ग्रहाचं प्रत्येकाच्या बद्दलचं तुमचं मत हे परिवर्तित न होता ठामपणे मांडायचं असेल तर तुम्हाला प्रत्येक कॅरेक्टर किंवा जे आम्ही प्रत्येक शिकवतो ते पूर्णपणे समजायला पाहिजे. आणि मग असंच बरंच आख्यानामध्ये त्यांनी अचानकपणे प्रश्न विचारायला सुरुवात केली. आणि आज कृष्णधाम यात्रेचा सत्संग तुमच्याबरोबर करत असताना, तुम्हाला प्रत्येक धामामध्ये घेऊन जात असताना तिथल्या गमती जमती, भगवान श्रीकृष्ण परमात्मा असताना ते कसे वागले, कसे राहिले, या सगळ्या गोष्टी सांगत असताना आज कुठेतरी तुम्हाला सुद्धा या सगळ्या गोष्टींची जाणीव व्हायला पाहिजे की आपण ही कृष्णधाम यात्रा का करतोय, याच्याबद्दल नक्की आपल्याला काय साध्य करून घ्यायचं आहे. तर उज्जैनमध्ये ज्यावेळेला भगवान श्रीकृष्ण परमात्मा होते त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांच्या आयुष्यामध्ये परिवर्तन पूर्णपणे आलं. आणि एवढ्या सगळ्या गोष्टीच्या ह्याच्यामध्ये की आपण बघत होतो की एक कृष्णधाम यात्रा आपण करत असताना जर 12 कृष्णधाम आहेत तर 12 कृष्णधाम सर्वात पहिली गोष्ट म्हणजे का घडली असतील, हा सर्वात पहिले प्रश्न त्यांनी आम्हाला विचारला. दुसरा प्रश्न त्याच्यामध्ये असा विचारलेला होता की आत्तापर्यंत तुम्हाला कृष्ण समजला तर कृष्णाने तुम्हाला याच्यामध्ये जीवन पद्धती शिकवली, तुम्हाला काय जीवन पद्धती याच्यामधनं समजली. आता तुम्ही बघा, मथुरेपासून आपण वृंदावनपासून सुरुवात केलेला होता का, तर वृंदावन हे देवाचं हृदय आहे. तर वृंदावनपासून आपण हा सत्संग सुरू केलेला होता. वृंदावनचं आपण पहिलं महात्म्य ऐकलं, त्याच्यानंतर आपण मथुरेचं महात्म्य ऐकलं, त्याच्यानंतर आपण गोकुळधाममध्ये गेलो. गोकुळधाममधनं आपण म्हणजे की बरसानामध्ये आलो आणि बरसानामधनं पुन्हा भगवान श्रीकृष्ण मथुरेमध्ये आले. मथुरेमध्ये कंसाचा वध केला आणि कंसाचा वध करून तिथेच सगळ्यांना सांगितलं की नाही, मला आता इकडनंच तुम्ही शिक्षेकरता पाठवून द्या, मला इथूनच तुम्ही गुरुविद्या घेण्याकरता पाठवून द्या. संदीपनी ऋषींना बोलवा आणि त्यांना मला या ठिकाणी दीक्षा द्यायला सांगा. आणि संदीपनी ऋषींकडनं दीक्षा घेऊन त्या ठिकाणी गुरुगृही म्हणून उज्जैनला श्रीकृष्ण परमात्मा गेले. इथपर्यंतचा आपण हा संपूर्ण प्रवास समजून घेतला आहे. आणि या प्रवासामध्ये महत्त्वाचा प्रश्न हा होता की एवढ्या सगळ्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णांनी काय यात्रा केली. तुमच्या आणि आपल्या जीवनामध्ये जर बघितलं तर आपल्या जन्म ठिकाणापासून कदाचित आपलं जन्मभूमी आणि कर्मभूमी एकच असते. नोकरी धंद्याच्या निमित्ताने इकडे तिकडे होत असताना जास्तीत जास्त 2-3 स्टेशन आपल्या वाट्याला येतात. एखाद्या ठिकाणी म्हणजे की जर गव्हर्नमेंट सर्वंट असेल आणि त्याची बदली बदलती राहत असेल तर त्याप्रमाणे 1-2 ठिकाणी तो बदलला जातो आणि त्याच्यानंतर तो आपलं कुटुंब एका ठिकाणीच ठेवतो आणि स्वतः बदलीला मात्र फिरत राहतो. परंतु 5 वर्षाचा सहभाग हा काही आयुष्य होऊ शकत नाही. त्यामुळे त्या कर्मभूमी होऊ शकत नाही. कर्मभूमी एक आणि जन्मभूमी एक
एक इतकाच आपला प्रवास असतो. मग भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी 12 धाम का निर्माण केले असतील, 12 धाममध्ये प्रत्येक ठिकाणी आपलं अस्तित्व का ठेवलं असेल. परंतु सर्वात महत्त्वाचा प्रश्न हा येतो की देव असं का वागले असेल. त्याच्यामध्ये हाही प्रश्न विचारला होता की देवाने चोरी का केली असेल, देवाला चोर का म्हणलं गेलं असेल. त्याच्यानंतर हाही प्रश्न विचारला की जर त्याला हे सगळं माहिती होतं, हे सगळं त्याला घडवायचं होतं, हे सगळं असताना सुद्धा ही कुठलीही गोष्ट त्यांनी कुणाबरोबर का शेअर केली नाही. एवढ्या अशा बऱ्याचशा प्रश्नांचा त्या ठिकाणी आमच्यावरती मारा केला गेला आणि सांगितलं की आता या प्रश्नांचं उत्तर द्या म्हणून. आता सर्वात पहिले की खूप सोपं जीवन आपल्याला माहिती असतं, आपण जगत असतो किंवा एखादी यात्रा करत असतो. ती यात्रा करत असताना आज जर तुम्हाला विचारलं की कृष्ण मथुरेतच का जन्माला आला, त्याच्या पुढे मथुरा हे एक आपल्याला माहिती होईल की मथुरा हे एक स्टेशन आहे किंवा एक गाव आहे किंवा त्यावेळची प्राचीन नगरी आहे की जी नगरी खरोखरी कॅपिटलसारखी म्हणजे राजधानीसारखी होती आणि म्हणून त्या ठिकाणी जन्माला आला असेल. तर प्रश्न हा उद्भवतो की तो कारावासात का जन्माला आला. अगर तो देवच होता तर त्यांनी कारावासात का जन्म घेतला, त्यांनी जन्म गेला दुसरीकडे का गेला नाही, डायरेक्टच तो यशोदाकडे का जन्माला आला नाही. ह्याही गोष्टी त्याच्यामध्ये प्रमाणित केल्या गेल्या, ह्याही गोष्टी त्याच्यामध्ये विचारल्या गेल्या आणि असे 100 प्रश्न विचारले गेले. जे 100 प्रश्न एक माध्यमातून तुम्हाला याची उत्तरं शोधून काढायचे, तुम्हाला याची उत्तरं द्यायची. आणि उत्तरं देत असताना सर्वात पहिले की भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी आपल्याला काय गोष्ट शिकवली. तर भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी सर्वात मोठी गोष्ट शिकवली ती म्हणजे आयुष्यामध्ये परिवर्तन असायला पाहिजे. जिथपर्यंत आयुष्यामध्ये परिवर्तन येत नाही तिथपर्यंत जगामध्ये कुठलीही गोष्ट आपल्याला साध्य करता येणार नाही. मग परिवर्तन म्हणजे नक्की काय परिवर्तन पाहिजे, परिवर्तन कसलं असायला पाहिजे. तर परिवर्तनामध्ये खूप साऱ्या गोष्टी येतात. ॲस्ट्रॉलॉजीमध्ये पुढे ज्या वेळेला 10 वर्ष शिक्षण पूर्ण होतं त्यावेळेला तुमच्या स्वतःच्या आयुष्याबद्दल किंवा एखाद्या माणसाचं नीटनेटकं आयुष्य जाण्याकरता त्याला 13 प्रश्न विचारलेले आहेत. म्हणजे ज्या 13 प्रश्नांच्या उत्तरांवरती खरोखरी एकदा आपण सत्संग करू. पण त्या 13 मधला महत्त्वाचा प्रश्न हा आहे की माणसाने आयुष्यामध्ये परिवर्तन कसं आणावं आणि तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये परिवर्तन आणलं आहे का, आणि तेच परिवर्तन तुम्ही कशा प्रकारे आणायचं हे समजून देण्याकरता भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी एवढा घाट घातला की 12 ठिकाणी 12 धामची यात्रा करायला सांगितली का तर तुमच्यामध्ये परिवर्तन यावं. आता परिवर्तन येताना परिवर्तन आपण ऐकतो, परिवर्तन आपण म्हणतो, आपल्याला स्वतःलाही वाटतं की काहीतरी चेंज हवा आहे. सगळ्या गोष्टी चेंज हवा असतो. रोज आपण जेवतो त्या जेवणामध्ये सुद्धा आपल्याला चेंज हवा असतो. रोज रुटीन वर्क आपण करतो त्या रुटीन वर्कमध्ये पण आपल्याला चेंज हवा असतो. ईच अँड एव्हरी गोष्ट जी आमच्या आयुष्यामध्ये सातत्याने होते त्या प्रत्येक गोष्टीमध्ये आम्हाला चेंज हवा असतो. पण तो चेंज आम्हाला मिळतो का किंवा तो चेंज मिळवण्यासाठी आम्ही काही प्रयत्न करतो का, ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला पॉसिबल होत नाही. चेंज आपल्याला हवा आहे पण त्याच्याकरता आपण कुठलाही प्रयत्न करत नाही. चेंज आपल्याला हवा आहे पण त्याच्याकरता कुठल्याही प्रकारे आपल्यामध्ये काही चेंज आणण्याचा आपण प्रयत्न करत नाही. मग तो प्रयत्न कुठेतरी आपल्याला साध्य व्हावा याच्याकरता ही पहिली 12 कृष्णधाम यात्रा आहे. त्याच्यानंतर जीवन जे आहे या जीवनाच्या बाबतीमध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा काय शिकवतो तर जीवन जे आहे ते जीवन सम आणि विषम आहे. सम आहे विषम आहे, सम आहे विषम आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये कसं सम आहे आणि प्रत्येक गोष्टीमध्ये कसं विषम आहे त्याची तो या ठिकाणी पूर्णपणे आपल्याला ओळख करून देतो. ते ओळख करून देत असताना कुठेतरी प्रत्येक ठिकाणी जसं सम आणि विषम आहे तसं देवत्वाच्या ठिकाणी सुद्धा द्वैत आहे आणि अद्वैत आहे. त्याचबरोबर प्रत्येक देवाची वैशिष्ट्य वेगवेगळी आहेत. बघा, एक राम अवतार आपण समोर घेऊया आणि एक कृष्ण अवतार आपण समोर घेऊया. दोघांमध्ये किती फरक आहे. दोघांमधला फरक बघाल तर राम राजवाड्यामध्ये जन्माला आला, कृष्ण कारागृहामध्ये जन्माला आला. राम दुपारी 12 वाजता जन्माला येतो तर कृष्ण रात्री 12 वाजता जन्माला येतो. आता दोघांच्या आयुष्यामध्ये बघा खडतरता दोघांच्याही आयुष्यामध्ये. रामाच्या आयुष्यामध्ये पण दुपारच्या 12ची रखरखती होऊ नये आणि कृष्ण रात्रीच्या 12 वाजता कुठेतरी शांत शीतल असा चंद्राचा प्रकाश असताना जन्माला आलाय. त्याच्या आयुष्यामध्ये या सगळ्या गोष्टी आहेत पण त्याच्या आयुष्यामध्ये त्या शीतल स्वरूपामध्ये आहेत. तर सम आणि विषम या दोन्ही गोष्टी करत असताना या गोष्टींचा आपण तपास करायला पाहिजे की एक तुमच्यासमोर मर्यादा पुरुषोत्तम आहे. म्हणजे याच्या अगोदरचा एक अवतार झालाय जो रामाचा झालाय तो मर्यादा पुरुषोत्तम आहे आणि कृष्ण अमर्याद पुरुषोत्तम आहे. आज रामाचं आयुष्य काढलं तर राम सुद्धा फिरलेले आहेत. राम सुद्धा 14 वर्ष वनामध्ये राहिले. रामाने सुद्धा पृथ्वीचा कितीतरी भाग पादाक्रांत केलेला आहे. प्रत्येक ठिकाणी रामचरण पोचलेले आहेत. परंतु असे रामचरण पोचलेले असताना सुद्धा आपण ते मर्यादित धरावे लागतात की ती मर्यादा आहे.
की ती फक्त अयोध्येमधनं आणि त्यानंतर मग श्रीलंकेपर्यंतच्या भागामध्ये पूर्णपणे मर्यादित आहे. परंतु कृष्ण अमर्याद पुरुषोत्तम आहे. रामाला प्रत्येक गोष्टीमध्ये मर्यादा होता. रामा असं करायचं नाही. दशरथ नंदन त्याची जी ओळख होती ती दशरथ नंदन होती. तो राजाचा मुलगा आहे, त्यांनी राजासारखंच वागायला पाहिजे. रामाला आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये कॉन्स्टिट्यूशन होतं की याप्रमाणेच रामाने वागायला पाहिजे. त्याला एटिकेट मॅनर्स होते. त्यांनी ह्याच्याकडे जायचं नाही, त्यांनी त्याच्याकडे जायचं नाही. कधी तुम्ही ऐकलं का की रामचरित्रामध्ये रामाने कुणाची तरी खोडी काढली? राम आज अयोध्येच्या बाजारात चाललेले आणि बाजारात चालता चालता एका बाईचा त्यांनी पदर ओढला. असं कधी तुम्ही ऐकलंय का? तुम्ही हे कधी ऐकलंय का की रामाने कुणाबरोबर तरी वाद घातला? ह्या कुठल्या गोष्टी तुम्ही कधीही ऐकल्या नसतील. तुम्ही हेही ऐकलं नसेल की आज राम बाजूच्या घरी जेवायला गेलेला होता. राम घरी जेवतच नाही, तो बाजूच्या घरी जेवतो. तुम्ही कधीही ऐकलं नसेल. तुम्ही हेही ऐकलं नसेल की रामाने कुणाच्या तरी घरी जाऊन लोण्याची चोरी केली किंवा रामाने घरी जाऊन कुणाच्या गोड कुठल्या वस्तूची चोरी केली. त्याला ते सगळं लाईफच मिळालं नाही. पूर्णपणे एका ह्याच्यामध्ये राजवाड्यामधलं आयुष्य तो जगला आणि ते आयुष्य जगत असताना प्रत्येक गोष्टीमध्ये आज दशरथांनी सांगितलं असं करायचंय, रामाने तसं करावं. उद्या वसिष्ठांनी सांगायचं नाही रामा तू असं वाग, रामाने असं करायचं. कैकेयीने सांगितलं की नाही तू वनवासाला जा, म्हणून रामाने वनवासाला जायचं. आणि त्याच वेळेला ज्या वेळेला म्हणजे की ह्या सगळ्या गोष्टी चाललेल्या असताना हनुमानांनी सांगावं देवा असं नाही तुम्ही असं करा, त्याप्रमाणे त्यांनी करावं. एवढं काय की स्वतःच्या कुटुंबाचा स्वतःच्या संसाराचा निर्णय घेताना सुद्धा प्रजेमधला माणूस, प्रजेमधला एक सामान्य माणूस काय बोलतोय तर तो काय म्हणतोय ते ऐकावं आणि तसं वागावं. आणि ह्याच अवताराच्या म्हणजे हा सगळा सम अवतार जर आपण धरला तर याच्या विषम अवतारामध्ये बघा भगवान श्रीकृष्ण परमात्माने कधीच कुणाचं काय ऐकलं नाही. प्रत्येक वेळेला स्वतः जे सांगितलं ते खरं सांगितलं की मी सांगतो ते ऐका. बघा गोवर्धन पर्वताची पूजा भगवाननी करायला सांगितली, ते इंद्राची पूजा व्हायची. देव म्हणले नाही इंद्राची पूजा नाही करायची, गोवर्धन पर्वताची पूजा करायची. हा गोवर्धन आम्हाला पाणी देतो, हा गोवर्धन आमचं संरक्षण करतो, तर मग या गोवर्धनाची आम्ही कुठेतरी पूजा करायला पाहिजे. आणि भगवान श्रीकृष्णाने गोवर्धनाची पूजा करायला लावली. इंद्राला त्याचा राग आला. हा सगळा प्रसंग तुम्हाला माहिती आहे. या सगळ्या प्रसंगामधनं आम्हाला काय घ्यायचं आहे ना ते आम्ही घेत नाही आणि म्हणून कृष्ण आम्हाला समजत नाही. आमच्या आयुष्यामध्ये आम्ही अर्जुनही होत नाही आणि आमच्या आयुष्यामध्ये आम्ही कृष्णही होत नाही. तर या प्रसंगामधनं आपल्याला हे समजलं पाहिजे की त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण परमात्मा असे का वागले, त्यांनी का मोठेपणा त्या ठिकाणी गोवर्धनाला दिला आणि गोवर्धन पर्वताला मोठेपणा दिला, त्याचा फरक काय जाणवला आहे. एक संकट आलं गोकुळवासियांकरता, पण इंद्राने येऊन देवाची माफी मागितली की नाही मला माफ करा, मला गर्व झालेला होता. आज देवांचा जो राजा आहे तो येऊन तुमची माफी मागतो आणि तुमचं कौतुक करतो आणि सांगतो की तुम्ही मला माझी जागा दाखवून दिली. तो कृष्ण आहे आणि प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येकाचं ऐकतो तो राम आहे. आज मर्यादा पुरुषोत्तम म्हणजे एखादं चित्र आपण बघतो की अरे बघा हे चित्र आहे, किंवा आपल्या डोळ्याच्या मर्यादांपर्यंत आपण साधारण 3-3.5 किलोमीटरपर्यंत सरळ असेल तर बघतो. काय तेवढंच आहे का? आपण म्हटलं नाही नाही हे मला दिसतंय ना इथपर्यंत जग आहे. मग याच्या पलीकडे काय आहे तर त्याच्या पलीकडे जे आहे ते अमर्याद आहे. हे तुम्हाला दिसतंय हे मर्यादित आहे जे तुमच्या डोळ्यांना दिसतं. त्याच्या पलीकडे काय असेल तर अमर्याद आहे. जे अमर्याद आहे ते कृष्ण आहे आणि जे मर्यादामध्ये दिसतंय तो राम आहे. आचरण करताना कधी पण अनुकरण करताना रामाचं अनुकरण केलं जातं का तर रामाचं अनुकरण करणं हे खूप सोपं आहे किंवा त्याप्रमाणे राहणं आहे किंवा ते आदर्शवादी आहे. परंतु कधी कृष्ण बनण्याचा प्रयत्न करा, कधी स्वधर्म जपण्याचा प्रयत्न करा, खूप अवघड आहे. आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा तेच आपल्याला सांगतोय की कुठेतरी स्वधर्म जपायला शिका. आज भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी प्रत्येक लीलेमध्ये एकच गोष्ट दाखवून दिली, ती महत्त्वाची गोष्ट म्हणजे की परिवर्तन आणायला शिका. दुसरी महत्त्वाची गोष्ट आपल्याला जाणून दिली की ज्याच्यामध्ये पूर्णपणे तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही स्वधर्माचं पालन करा, जास्तीत जास्त तुम्ही स्वधर्म पाळा. मग देवाने परिवर्तन कशामध्ये आणलं तर प्रत्येक गोष्टीमध्ये आणलं. देव एका ठिकाणी जन्माला आले, ती प्लेस आहे तिकडनं लगेच दुसरीकडे आले, गोकुळधाममध्ये परिवर्तन आलं. गोकुळधाममध्ये आले, गोकुळधाममध्ये थोडे मोठे झाल्यावर म्हणले नाही इथे नाही राहायचं, आपल्याला हे बदलायचं. मग हे बदलताना पुन्हा परिवर्तन आलं, पुन्हा वृंदावन ओसाड जमीन घेतली, त्या ओसाड जमिनीमध्ये वृंदावन घडवलं, त्या ओसाड जमिनीमध्ये बाग भरली. देवाने परिवर्तन आणलं. तिकडनं आल्याच्या नंतर राधा जीवनामध्ये आली, देवांचं पूर्णपणे पुन्हा परिवर्तन आलं. राधाच्या बरसानामध्ये जो कृष्ण आहे तो पुन्हा परिवर्तित कृष्ण आहे, तिथे पुन्हा परिवर्तन आलं. या सगळ्या करत असताना पुन्हा स्वधर्म जपलाय. भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांची सर्वात मोठी गोष्ट आहे की भगवान श्रीकृष्ण परमात्मा हे यशोदेचे नंदन आहेत, नंदाचे नंदन आहेत. यशोदा नंदन, नंदाचा नंद ह्याप्रमाणे त्याची ओळख आहे. पण वेळ आल्यानंतर तो नंदाला सुद्धा मार्गदर्शन करतो, वेळ आल्यानंतर तो यशोदेला सुद्धा मार्गदर्शन करतो. आणि ज्या वेळेला वेळ येते त्यावेळेला प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येकाला म्हणजे संदीपनी ऋषींना सुद्धा तोच मार्गदर्शन करतो.
प्रत्येक वेळेला स्वतः जे सांगितलं ते खरं. गोकुळवासियांसमोर एक बालक म्हणून उभा राहतो, पण त्यांना सगळ्यांना सुद्धा प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक गोष्टीची जाणीव आणि प्रत्येक गोष्टीचं ज्ञान, त्यांना उपदेश हा भगवान श्रीकृष्ण परमात्माच करतो. मग या सगळ्या गोष्टींमध्ये आपण कुठेतरी कृष्ण जाणून घ्यायला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये पहिली आम्हाला शिक्षा मिळते ती म्हणजे की आम्ही परिवर्तन आणायला शिकलं पाहिजे. मग आमच्या जीवनामध्ये परिवर्तन आपण खरोखरी आणतो का, आणि मग ते कशा प्रकारे आणायचे ते ह्या कृष्णधाम यात्रेमध्ये आपल्याला शिकायचं. म्हणून आपल्याला कृष्ण सांगायला घेतलं आहे. आणि एकदा परिवर्तन आपल्याला समजलं ना की जीवन आहे ना तुमचं 90% सुखी झालं, 90% जीवन सुखी झालं. आणि त्याच्यानंतर आपल्याला अमर्याद पुरुषोत्तम उरलेल्या 10% गोष्टींमध्ये सुद्धा सुखी करतो. आपलं जीवन इतकं आनंदमय करतो की प्रत्येक गोष्टीमध्ये सुख आणि आनंद याच्या व्यतिरिक्त आपल्या जीवनामध्ये कुठलीही गोष्ट राहत नाही. आणि ते सुख आपल्याला घ्यायचं आहे, तो आनंद आपल्याला घ्यायचा आहे. आणि ती यात्रा करत असताना त्यातली एक एक गोष्ट आपल्याला शिकायची आहे. आज आपण सर्वात पहिले हे जाणून घेऊया की आपल्याला परिवर्तन करायला पाहिजे, आपल्या जीवनामध्ये परिवर्तन यायला पाहिजे. बघा, गीतेचे 700 श्लोक आहेत, याच्या व्यतिरिक्त 18 अध्याय आहेत, परंतु या सगळ्याचं सार एका वाक्यामध्ये काय सांगितलं जातं तर परिवर्तन ही संसार का नियम आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी 12 धाम का निर्माण केले, या 12 धाम ठिकाणी प्रत्येक ठिकाणी देव का फिरले, प्रत्येक ठिकाणी देवाने आपलं अस्तित्व वेगवेगळं का ठेवलं, प्रत्येक ठिकाणचा कृष्ण का वेगळा आहे, तर प्रत्येक ठिकाणचा कृष्ण वेगळा आहे कारण त्याने आपल्याला परिवर्तन शिकवायचं आहे आणि त्यातून आपण परिवर्तन शिकलं पाहिजे. तर मग हा परिवर्तनाचा एक पहिला भाग झाला. दुसरा भाग भगवान श्रीकृष्ण परमात्मा आपल्याला शिकवतात तो म्हणजे स्वधर्माचा, की प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही स्वधर्म जपला पाहिजे. तिसरी महत्त्वाची गोष्ट आपल्याला भगवान श्रीकृष्ण परमात्मा शिकवतात ते म्हणजे समय आणि विषम आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये समपण आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये विषमपण आहे. आपण समामध्ये पण अडकायचं नाहीये, आपण विषमामध्ये पण अडकायचं नाहीये. तर आपण प्रत्येक ठिकाणी स्वधर्म जपायचा आहे. चौथी गोष्ट म्हणजे की आपल्या शरीराच्या रचनेपासून आपल्या प्रत्येक कार्य करत असताना त्या कार्यामध्ये सुख आणि दुःख, आपली मानसिक स्थिती, आपला राग, आपला लोभ, या सगळ्या गोष्टीची ओळख भगवान श्रीकृष्ण परमात्मा आम्हाला या कृष्णधाम यात्रेमध्ये पूर्णपणे देतो. आणि या गोष्टीची नुसती जाणीव करून देत नाही, तर या गोष्टीबरोबर एक एक आपल्याला वाट सुद्धा देतो की आता ही परिवर्तनाची वाट आहे, आता ही स्वधर्माची वाट आहे, आता ही सुख आणि दुःख या गोष्टीची कल्पना करून घेण्याची वाट आहे, आता ही शिक्षणाची वाट आहे, आता तुझ्या आयुष्यामध्ये उपदेशाची वाट आहे, आता तुझ्या आयुष्यामध्ये काहीतरी प्राप्त करण्याची वाट आहे. आणि या सगळ्या वाटा घेत त्याच्यामध्ये आपल्याला सहभाग घेत ज्ञान मिळवत आपल्याला ही यात्रा कंटिन्यू करायची आहे. प्रत्येक कृष्णधाममध्ये आपल्याला जायचं आहे, प्रत्येक कृष्णधाममधनं स्वधर्म शिकायचा आहे. आणि हे शिकत असताना आज ह्याप्रमाणे ही यात्रा उज्जैनमध्ये आलेली असताना जशी माझ्या जीवनामध्ये आता कृष्ण वाङ्मय स्वरूपामध्ये समजायला लागला, प्रत्येक लीला जी आता मोकळी व्हायला लागली आहे, ती मोकळी व्हायला लागलेली लीला जी मला प्राप्त झाली, त्यामुळे मला जो कृष्ण समजला तोच कृष्ण तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न करतोय. हाच आता भाग आपण क्रमशः या समालोचन भागामध्ये करूया आणि मग पुढची कृष्णधाम यात्रा करूया. तर आज उज्जैनमध्ये आपण आहोत, संदीपनी ऋषींच्या आश्रमामध्ये आहोत. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं शिक्षण पूर्ण झालेलं आहे आणि तो आता आम्हाला जी शिक्षा दिली आहे त्या शिक्षेची आपण पूर्णपणे उजळणी करतोय, त्याची आपण कुठेतरी रिव्हिजन करतोय. तर या रिव्हिजनवरती चिंतन करूया. आज इथेच थांबूया. ओम साईराम.